महाराष्ट्रासमोर आर्थिक संकट, नैसर्गिक संकट, सामाजिक संकट, संकटांची मालिका. मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्र फडणवीस आणि आता धनगर समाजाचे दीपक बोराडे हे आता मनोज जरांगे पाटील झालेले आहेत. आता ते देवाभाऊंकडून कशा प्रकारे धनगर समाजासाठी एक विशिष्ट असा जी आर पदरात पाडून घेतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पक्षाचे आहेत, भारतीय जनता पार्टीचे, या भारतीय जनता पार्टीने अनेक फॉर्म्युले वापरलेले आहेत आत्तापर्यंत. आपली ब्राह्मण्यवादी प्रतिमा पुसायची आहे, शेठजी भटजींचा आमचा पक्ष नाही हे पुसायचं आहे. त्यामुळं माधव फॉर्म्युला पासून तर आता विविध समाजासाठी विविध महामंडळांच्या नेमणुका आणि आरक्षणाची जिथे जिथे मागणी अगदी गळ्यापर्यंत येते त्यावेळेला एक कृतीचा एक थेंब टाकायचा आणि समाधान करायचं, अशा प्रकारचं हे राजकारण. आता आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा आपला त्या अर्थाने मुख्यमंत्री म्हणून शाश्वत धर्म हा कसा पाळणार आहेत आणि दीपक बोराडे यांना नेमकं कुणाचं बळ आहे, काय त्याची चर्चा चाललेली आहे, त्याविषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, महाराष्ट्रामध्ये घ्या, भारतामध्ये घ्या, जाती-पातीचं राजकारण हे काही नवं नाहीये. आता ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला धडक मारली आणि लाखो आंदोलकांनी सरकारचं नाक दाबलं, त्यावेळेला हैदराबाद गॅझेटियरचा जी आर त्यांच्या पदरामध्ये पडला. कुणबीमधूनच आरक्षण पाहिजे. मग त्याची पहिली पायरी की आधी मराठ्यांना हैदराबाद गॅझेटर आणि शपथपत्र आणि इतर कागदपत्रांचा पुरावा लक्षात घेऊन त्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र दिलं पाहिजे. तसं जी आर त्यांनी पदरात पाडून घेतलं. आणि मग दीपक बोराडे हे अनेक वर्षांपासून धनगर समाजासाठी रस्त्यावर उतरतात, मंत्रालयातून उडी मारतात, अनेक प्रकारची त्यांनी आंदोलनं केलेली आहेत. आता मनोज जरांगे पाटील आणि दीपक बोराडे यांची जर राजकीय दृष्ट्या तुलना करायची म्हटलं तर दीपक बोराडे यांनी विधानसभा लढवलेली आहे, लोकसभा लढवलेली आहे. तेच जरांगे पाटील यांनी मला राजकारणात अजिबात स्वारस्य नाही असं म्हटलेलं आहे. आता जरांगे पाटील यांच्या मागे एक करता धरता सगळी रसद पुरवणारा पुरुष म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं गेलं होतं, आहे, घेतलं जाणार आहे. मुख्यमंत्री ज्या वेळेला एकनाथ शिंदे होते त्यावेळेला आपली मराठा सरदार म्हणून प्रतिमा उजळ करण्याच्या दृष्टीने त्यांनी जरांगे पाटील यांना सगळी रसद पुरवलेली होती, अशी चर्चा खुलेआम झालेली आहे. आता मग देवेंद्र फडणवीस यांच्या गोटाकडून अनेक आरोप झाले की ब्राह्मण असल्यामुळं सगळं टार्गेट केलं जातंय, पंत म्हटलं जातंय, फलानं केलं जातंय, हे सगळं आहे. मग ते शरद पवार करतात आहे, एकनाथ शिंदे करतात आहे, असं ते सगळं समोर आलेलं आहे. आपल्याला चर्चा आपण जी करणार आहोत ती एका मुद्द्याविषयीच करणार आहोत की बघा धनगर समाजाचं काय झालं. आता हा जो तिढा आहे की धनगरांना एसटी मधून म्हणजे शेड्यूल ट्राईब मधून आदिवासी प्रवर्गातून आरक्षण दिलं पाहिजे. बरं, हा लढा आजचा आहे का? हा लढा आजचा नाही. देशाला स्वातंत्र्य मिळालं 1950 सालापासून हा लढा सुरू आहे आणि 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरळ सांगितलेलं आहे, स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला या प्रकारचं जर आरक्षण पाहिजे महाराष्ट्रातल्या धनगरांना, धनगर शब्द वगळून जर आरक्षण पाहिजे तर त्याला संसद आणि राष्ट्रपतींची मान्यता झाली पाहिजे, म्हणजे राष्ट्रीय स्तरावर तो कायदा संमत झाला पाहिजे, असं ते प्रमुख आहे. मग आता याच्यातून एकटे देवेंद्र फडणवीस यांना दोष द्यायचा कसा, हा प्रश्न आहे. ज्या वेळेला बारामतीमध्ये 2014 मध्ये म्हणजे बघा त्यावेळेला महाराष्ट्राचं भारताचं राजकारण कोणत्या दिशेने चाललेलं होतं की आता ती अँटी काँग्रेस सगळी लाट होती.
त्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी त्या प्रचार काळातली शेवटची सभा ही बारामतीला घेतली आणि त्यांनी सांगितले की आमचं सरकार येऊ द्या, पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही तुमचं आरक्षण जे आहे आदिवासीमधून ते आम्ही मान्य करू आणि ते मार्गी लावू. आता 2025 आहे, ते करू शकलेले नाही. त्याचं कारण की कायदेशीर सगळ्या अडचणी. मग नंतर ज्या वेळेला 2019ची निवडणूक आली, मग त्यावेळेला पुन्हा आता हा जो समाज आहे हा 9% आहे, 9 ते 13% आहे महाराष्ट्रामध्ये. मतदारांची केवढी मोठी संख्या आहे, हे सगळं लक्षात घेऊन काय केलं पाहिजे. मग तसा निर्णय घेतला, एक निर्णय घेतला. काय निर्णय घेतला की 22 योजना आदिवासी प्रवर्गाप्रमाणे या धनगर समाजाला लागू करायच्या, असा तो निर्णय घेतला. आता काय झालेलं आहे, आता इतका मोठा काळ लोटलेला आहे. म्हणजे हे दीपक बोराडे ज्या वेळेला पंढरपूरला माजी पंतप्रधान स्वर्गीय लोकनेते, लोकप्रिय नेते अटल बिहारी वाजपेयी आले होते, त्यावेळेला ते म्हटले होते की आपके समाज का भला करने का है. मग त्यावेळेला त्यांनी ते ढोल वाजवलं होतं वगैरे, ते सगळं आहे. तिथं हे दीपक बोराडे होते. आणि मग दीपक बोराडे हे पहिल्यापासून तसे सामाजिक नेते म्हणून धनगर समाजासाठी लढणारे, प्राणपणाने लढणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहे. आता त्यांना राजकीय यश मिळालं ते अगदीच म्हणजे नगण्य असं. त्यांनी भोकरदन असेल, लोकसभा जालना असेल, इकडे निवडणुका लढवल्या, परंतु त्यांना काय ते यश मिळालेलं नाही. आता त्या यशाची का उल्लेख करावा वाटतंय. आता तुम्ही लक्षात घ्या, महादेव जानकर ज्यांनी राष्ट्रीय समाज पार्टी स्थापन केली, ते अनेक काळ म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या आशीर्वादाने ते भारतीय जनता पार्टी बरोबर राहिलेले. आता ते भारतीय जनता पार्टीला लाखोली वाहतात आहे, ही पार्टी कशी वगैरे ते सगळं म्हटलं बरंच राजकारण. मग आता लोकसभा त्यांनी निवडणूक लढवली. हे मी यासाठी सांगतोय एक एक नेते, की दीपक बोराडे आणि या नेत्यांची तुलना करायची आपल्याला अतिशय थोडक्यामध्ये. हेतू आपला अतिशय शुद्ध आहे, हे लक्षात घ्या. तर महादेव जानकर मग लोकसभा परभणीला तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आले, मेरा भाई खडा है इसको मतदान करो वगैरे असं त्यांनी आव्हान केलं. मिठी मारली व्यासपीठावर. ते काही निवडून आले नाही. आणि त्याच्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीपासून लगेच फारकत घेतली महादेव जानकरांनी. ते एक झालं. त्याच्यानंतर ते मी मुंडेंच्या किती जवळचा वगैरे, मग पंकजा मुंडे माझ्या कशा भगिनी आहेत वगैरे, ते सगळं त्यांचं वैयक्तिक स्तरावरचं नातं त्यांनी जपलेलं आहे. त्याच्यानंतर कोण, आपले गोपीचंद पडळकर, तोंडाचा पट्टा अजिबात आवरत नाही बाबा. वाटेल ते बोलतो आणि देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणतो. त्यांना समजून सांगावं लागतं की अरे जरा आवर घाल, आवर घाल. तर हे जे गोपीचंद पडळकर यांना ज्या वेळेला धनगर समाजाने मत दिले बारामतीला, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी हेरलं की हा हिरा जो आहे आपल्या कामाचा आहे, आपल्या पक्षाच्या कामाचा आहे. मग त्यांनी घेतलं आणि त्यांना बरोबर राजकीय दृष्ट्या सेटल केलं. ते आता ते आमदार आहेत सध्या. ते एक झालेलं आहे. दुसरं राम शिंदे, अहिल्यानगरचे. आता भलं राधाकृष्ण विखे आणि त्यांच्यात विळ्या भेपळ्याचं शक्य आहे, जरी एका पक्षामध्ये असले तरी. तरी हे राम शिंदे निवडणूक हारले रोहित पवारांच्या विरुद्ध. मग ते आता काय करायचं, पुनर्वसन केलं. विधान परिषदेचे अध्यक्ष सभापती पद त्यांना दिलेलं आहे आता. मग ते आहेत सभापती. मग अहिल्यानगर, मग स्वर्ग अहिल्याबाई होळकरांची 300वी ही पुण्यतिथी. मग त्यावेळेला तिथं कार्यक्रम झाला. मग अहिल्यानगर हे नाव ठेवलं. तिथं मंत्रिमंडळाची बैठक झाली. इतकं मोठं ते सगळं केलं. कारण काय, समोर हा 9 ते 13% असलेला समाज, त्याची मतं, ते सगळं झालं. आता एक एक नेते असे बघा, म्हणजे अण्णा डांगे ज्या वेळेला माधव फॉर्म्युला, माळी धनगर वंजारी असं काढलं भारतीय जनता पार्टीने. मग अण्णा डांगे वगैरे हे सगळे लोक त्याच्यामध्ये होते. गोपीनाथ मुंडे होते. मग त्यावेळेला अण्णा डांगेंचं ते त्यांनी अनेक पदं त्यांना दिली. नंतर ते नाराज झाले वगैरे, तो भाग वेगळा. आता ते पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत. हे असे. नंतर डॉक्टर विकास महात्मे हे खासदार होते, हे नागपूरचे नेत्रतज्ञ आहेत. मग त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली, ते खासदार राहिले 6 वर्ष. मग आता ते असे एक 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 कसं आहे, राजकीय त्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न झाला प्रतिनिधित्वाच्या रूपामध्ये. मग आता दीपक बोराडेंचं काय, असा प्रश्न आहे. आता दीपक बोराडे यांना सगळं माहिती आहे की कायदेशीर काय अडचण आहे. तेच माहिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. तेच माहिती आहे शरद
पवार यांना, सगळ्या पक्षाच्या लोकांना ते माहिती आहे. राजकारण करायचं समोर हा सगळा निवडणुकीचा सगळा जो जुगाड जमवायचा आहे. लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. आता या सगळ्या काळामध्ये आपल्याला वावरायचं आहे. आपण निर्णय घेतलेला आहे की आम्ही सर्व समाजाचे प्रश्न आम्ही सोडू, काय जे प्रश्न येतील ते घेऊन या माझ्याकडे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहे. मग विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ते काय 35-36 जातीचे महामंडळ निर्माण केले. हे सगळं न्याय देण्याचा प्रयत्न आहे. अर्थात ते किती निधी दिला जातो, काय कार्यालय आहे, कोणाची नेमणूक केलेली आहे, हे सगळे मुद्दे म्हणजे वादग्रस्त आहेत, ते नंतर बोलू आपण. पण ते केलेलं आहे. ते न्याय दिला पाहिजे, सामाजिक न्याय दिला पाहिजे, मग हे सगळं ते आहे. मग आता दीपक बोराडे यांना जसं मनोज जरांगे पाटील वारंवार सांगतात की मला राजकारणात इंटरेस्ट नाही, मला हे नाही, त्यांनी जी एक स्वतःची एक जागा ती कमावलेली आहे की राजकारण विरहित मी समाजकारणी आहे. आणि त्यामुळं ती जागा आता दीपक बोराडे यांना ती मिळवायची आहे. आता ती कशी मिळवतात की ते देखील, हे जे राजकारणी आहेत सगळे आत्तापर्यंतचे, त्याच रांगेमध्ये ते जाऊन बसणार का, हा एक प्रश्न आहे. आणि मग त्यांनी त्यांच्या प्रामाणिकपणे, त्यांनी आता हे 9वा दिवस आहे उपोषणाचा त्यांचा, त्यांचे ते सर्वस्व पणाला लावलेलं आहे. बरं असं नाही की एकदम रात्रीतून ते जागे झाले. पोलीस कॉन्स्टेबल होते, मग त्याच्यातून त्यांनी राजीनामा दिला. म्हणजे सगळं आपलं खिशातले पैसे खर्च केले त्यांनी आणि ते आंदोलनामध्ये आता उतरलेले. आणि एकदम अचानक ज्या वेळेला जालन्यामध्ये एवढा मोठा महासागर धनगर समाजाचा जो पाहून डोळे विस्मारले, राष्ट्रीय बातमी झाली ती. दीपक बोराडे यांचं नेतृत्व काय आहे हे एकदम चकाकलं आणि ते बातमीमध्ये आले. ते मग बोराडे कोण आहेत, मग त्यांचं काय प्रवास आहे, त्यांची शेती कशी आहे, काय दुकान कसं आहे, हॉटेल कसं वगैरे, याची सगळी माहिती इथपासून सगळी त्यांची चर्चा सुरू झाली. आणि तितक्याच ते प्राणपणाने कसे लढत आहेत, त्यांचे आंदोलन कसे केलेले आहेत, हे ते बोलून दाखवत होते. आता त्यांनी गळ घातलेली आहे देवेंद्र फडणवीस यांना, देवा भाऊ आता तुम्ही जे आश्वासन दिलं होतं आम्हाला, बारामती, पंढरपूर, मधल्या काळामध्ये हे सगळं ते आता पूर्ण करा. आणि मग ते करत असताना ते सांगतात मनोज जरांगे पाटील यांनी ज्या भलं त्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला वगैरे माझं समर्थन जरी नसलं तरी त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळे कायदेशीर अडथळे जे आहेत, न्यायालयीन अडथळे, कायदेशीर, हे सगळे बाजूला ठेवून ज्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र मिळवायला सुरुवात केली, सरकारला तसं भाग पाडलं. आणि जरांगे पाटील यांच्या मागे ज्याप्रमाणे समाज उभा राहिला, तो आपली शिदोरी घेऊन जसा रस्त्यावर आला, ती जी तळफ आहे, ती जी भावना आहे, ती लक्षात घेऊन तो आला. आणि त्याप्रमाणे धनगर समाज आला पाहिजे आणि तो आणून दाखवला दीपक बोराडेंनी. तो कुणाच्या बळावर आणून दाखवला, प्रश्न हा आहे. तर धनगर समाजाची जी मनामधली अंतर्गत जी खतखत आहे, त्यांना दर वेळेला कोणीतरी असा नेता, मग त्याच्या मागे ते धावतात, मग येतात, एकत्र येतात. किती आंदोलनं झालेले आहेत, काही त्याला सुमारे प्रचंड मोठमोठी आंदोलनं झालेली आहेत. आणि हे जे परवाचं काल जे झालं 2-3 दिवसापूर्वी, ते प्रचंड मोठं असं आंदोलन झालं. ते झालं आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. आता मग ते काय की गोपीचंद पडळकर तिथं आले, त्याच्यानंतर ते गुणरत्न सदावर्ते ते देखील त्या व्यासपीठावर आले. हे सगळं मग काय की आता ती काय ध्वनित होत आहे ह्या सगळ्या ह्याच्यातून. बरं आरोप करायला वेगवेगळ्या, राजेश टोपे पण आले, शरद पवारांचे हे ते जालना जिल्हा वगैरे, जसं जरांगे पाटील, मग ते दगडफेक कशी झाली, मग ते कसं शिजवलं, मग सोशल मीडिया, मग रसद कशी पुरवली, याच्यावर खूप चर्चा झालेली आहे. त्याप्रमाणेच ह्या आंदोलनाचं होणार का, प्रश्न हा आहे. आता काय आहे की आता जसं आता पुन्हा एकदा GR काढला, म्हणजे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं, मी देवा भाऊ म्हणजे माझ्या जाहिरातीची तुम्ही चेष्टा केली, पण छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केलं, त्याच्यामध्ये फक्त मराठा समाज नाही, त्याच्यामध्ये इतर धर्मीय देखील आहेत. 18 पगड जाती आहेत, अलुतेदार, बलुतेदार, तो आदर्श राजा आहे, जगामधला सर्वोत्तम राजा आहे. आणि त्या राजाचे तत्व आपण आचरणामध्ये आणतोय. आणि म्हणून माझ्या पक्षाने ती जाहिरात दिली, बाकी कोणाला हिनवलं नाही, कोणाची तुलना केली नाही, देवाभाऊ म्हटलेलं आहे, असं देवेंद्र फडणवीस सांगतात. आता त्यांना मार्ग काढायचा आहे. मग आता दीपक बोराडे
म्हणजे पुन्हा आता दुसरा गोपीचंद पडळकर होणार का, दुसरा महादेव जानकर होणार का, दुसरा राम शिंदे होणार, विकास महात्मे होणार, या अण्णा डांगे होणार, कोण होणार हा प्रश्न आहे. प्रश्न राजकीय दृष्ट्या तो जरी असला तरी खरं काय होणार या समाजात, ही जी मूळ मागणी आहे, आणि ज्या अर्थी तो एका हाक्यावर एवढ्या लक्षावधी संख्येने उतरतो मैदानामध्ये, याचं काय. मग आता लक्ष्मण हाके बाजूला झालेले आहेत का वगैरे, ते आजही त्याला खूप पदर आहेत आतमध्ये. आणि हे लोकशाहीमध्ये एवढी मोठी संख्या आहे, थोडंफार हे ते सगळं चालणारच आहे. प्रश्न काय आहे? की प्रश्न आहे ह्या पिढीचा प्रश्न आहे. मग आरक्षण कशा प्रकारचा हक्क आहे, मग हे आम्ही काय करतोय हे सगळं बोललं जाते. आता ते दारिद्र्य निर्मूलन नाही, मग आरक्षण, मग गळे कापूस स्पर्धा, हे सगळं याच्यावर आपण खूपदा बोललेलं आहे. तर या परिस्थितीमध्ये हे आंदोलन कोणत्या दिशेने जाणार हे महत्वाचं आहे. आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून कशा प्रकारे समाधान करणार आहे, हे सगळ्या कायदेशीर गोष्टी लक्षात घेऊन मग त्यांनी प्रचाराच्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणलं, सगळे उमेदवार सगळे जानकर वगैरे ते उभे केले होते. आता ते पुन्हा एकदा ते काय करणार आहेत, आता मग ते कुठल्या प्रकारचं जी आर ते काढू शकतात. जसं त्यांनी महामंडळ करणं, 22 योजना लागू करणं, हे सगळं त्यांनी त्यांच्या परीने जेवढं करायचं ते नक्कीच त्यांनी केलेलं आहे, ते नाकारता येणारच नाही. पण हा कायदेशीर तिढा आणि हे आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद या संबंधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय निर्णय घेतात याच्याबद्दल उत्सुकता आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचा अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.